4 अगस्त को पनवेल तालुका अंतर्गत 15 ग्राम पंचायतों के लिए चुनाव होने जा रहे हैं। इन चुनाव के मद्देनजर सोमवार को हरिग्राम, उसरली खुर्द एवं उमरोली ग्राम पंचायत के शेखावश के उम्मीदवारों ने अपनी नामांकन पर्ची चुनाव अधिकारी को सुपुर्द की। उससे पहले इन उम्मीदवारों ने शेखावश के जिला सचिव बालाराम पाटिल से मुलाकात कर उनके आशीर्वाद लिए। इस दौरान पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, पूर्व पंचायत समिति सभापति हरीश केनी, प्रमोद भगत, प्रकाश म्हात्रे आदि गणमान्यों सहित उम्मीदवार एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान काशीनाथ पाटिल ने उम्मीदवारों को शुभकामनाएं दी। ग्राम पंचायत उसरलीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 1 मधून राधाबाई, महेश आणि विश्वनाथ यांचं उमेदवारी अर्ज दाखल आपण आता करीत आहोत। आपल्याला कल्पना आहे की गेल्या सातत्यानं 10 वर्षापासून एक हाती काम आपण शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून करतोय। या डेअरी विभागामध्ये अनंत पाटील, मधुकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून सातत्यानं शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा तेवत ठेवण्याचं काम आपण मंडळीने केलेलं आहे। राधाबाईंना आपण उमेदवारी दिल्यामुळे मला निश्चित विश्वास वाटते की यांचा विजय हा आजच निश्चित आहे। कारण सातत्यानं पक्षाच्या विविध उपक्रमात, महिला मंडळांच्या विविध उपक्रमात राधाबाईंच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असतो। देरिवली गाव म्हटलं की राधाबाईंचं नाव पहिल्या प्रथम घेतलं जात आहे आणि त्यांना उमेदवारी देऊन त्यांनी केलेल्या कार्याचं तुम्ही खऱ्या अर्थाने आक्षेप करून घेतलं आणि निश्चित मला विश्वास वाटते की आज आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मी आपल्याला शुभेच्छा देतोय आणि भविष्यामध्ये ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपण चांगले काम करायला। वही दोनरे विभागीय सचिव संतोष पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर की। गेली 20 वर्ष हरिग्राम गाव हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये समजला जातोय। म्हणून तीच परंपरा मित्रांनो तुमच्या आमच्या सर्व साक्षीने एकजुटीने आपण अशीच आबाधित ठेवून या तालुक्यामध्ये सर्वांना दाखवून द्यायचं की हरिग्राम गाव हा शेतकरी कामगार पक्षाला मानणारा गाव आहे। बाळूशेठ पाटील आपले नेते आमदार विवेकानंद पाटील यांच्या विचारांना मानणार आहे। म्हणून आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये हातात हात घालून आपला आजचा जोश जर बघितला तर निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षा लाल बावटा हरिग्राम ग्रामपंचायतीवर फडकल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री मला या ठिकाणी वाटते। कारण आपली उपस्थिती बघितल्यावर निश्चितपणे मला आज आनंद झाला। हा आनंद आपल्याला 4 तारखेपर्यंत असाच आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे। जोपर्यंत आपण हे 9 उमेदवार उभे केले त्या 9 उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण निवडून कसे आणू यासाठी आपण आजपासून सुरुवात करायची। आज आपल्या उमेदवारी अर्ज आपण दाखल करणार आहोत। तरी आपण दाखल केला म्हणजे उमेदवार आपण प्रत्येकाने मी स्वतः उमेदवार आहे असं समजून आपापल्या वार्डामध्ये आपल्या गावामध्ये आपण काम करायचं आहे आणि आपल्या या 9 उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणून आपली ताकद आपल्या गावामध्ये काय ती विरोधकांना दाखवून द्यायचं आहे। कारण कोणतेही निवडणूक असो, जिल्हा परिषद असो, आमदारकी असो, खासदारकी असो, नेरे वांगणीतर्फे वाजे मतदारसंघामध्ये सर्वात जास्त आघाडी देणारा गाव म्हणजे हरिग्राम गाव आहे। मित्रांनो आपल्या गावावर आपल्या नेत्यांचं खूप प्रेम आहे। आज आपल्या गावामध्ये त्यावेळी 32 लग्न आपल्या गावामध्ये झाली, पण 32 लग्नांना एकही लग्न न चुकवता आपले नेते त्या ठिकाणी हजर झाले आहेत। कोणाच्या सुखादुःखाचा प्रश्न असो, गावाचा विकासाचा प्रश्न असतो, हरिग्रामचा विकास शेतकरी कामगार पक्षानेच केलाय, अन्य कोणीही करू शकत नाही। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की जो आपल्या सुखदुःखामध्ये सामील होणारा, आपल्या गावाच्या विकासासाठी सदैव आपल्या पाठीशी राहणारा शेतकरी कामगार पक्ष त्यांच्याबरोबर आपण एकजुटीने राहायचं आहे। पावसाला आला का जशी बेडकं येतात तशी विरोधक आपल्याकडे येतील, सांगतील असा तसा आम्ही सांगायचं। आमच्या काय मतभेद असतील ते आम्ही बाजूला ठेवू। संतोष पाटील कुठं चुकले असेल, अरुण पाटील कुठं चुकले असेल, धनाजी ओपी कुठं चुकले असेल, आम्हाला त्यांची काही गरज नाही। पण आमची निष्ठा शेतकरी कामगार पक्षावर आहे। आम्हाला शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यायचे। म्हणून सर्वांना माझी एकच हात जोडून विनंती आहे। कारण मित्रांनो आपण कामं करतो, विकास आपण करतो, काहीच करत नाही। फक्त कुठल्या तरी आपल्यामध्ये गटबाज्या करायचा, ज्यांची मतं देखील साहेब नाही अशी लोक आपल्या वार्डामध्ये उभी राहिल्यात। काही वार्ड असेल का ज्यांचं स्वतःचं मत त्या ठिकाणी नाही परंतु उचलून उभा राहिल्यात। असल्या उचलून उभा राहणाऱ्यांना येत्या 6 तारखेला त्यांची जागा दाखवून देण्याचं काम तुम्ही सर्व तमाम माझ्या जिगरबाज कार्यकर्त्यांनी करायचं है। इस दौरान पालीदेवत, देवलोली तथा अपटा ग्राम पंचायत के उम्मीदवारों ने अपने नामांकन पर्ची चुनाव अधिकारी को सुपुर्द की।